नमस्कार मंडळी, कसं काय? आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला. आमच्या घरचे सगळे, माझ्या घरातली सगळी ट्रिप चालली. मी आणि पिल्लू आणि बाकीचे घरातले सगळे आम्ही 4 व्हीलरमधून चाललो होतो. मग आमच्या दोघींची मस्ती बघा ही कशी चालू झालेली, ती आणि माझी. नानू हो कोण आहे? तिच्यासंग गप्पा मारत मारत माझा रस्ता तर खूप मोठा प्रवास झाला होता आमचा. हे बघा, ही नंतर आमच्या घरातल्या सगळ्यांचे चेहरे कसे सुरकुतलेले होते. प्रवास म्हणला की असा वैताग हा असतोच. सगळी कंटाळलेली वाऱ्यानं नेहणं, खूप लांबचा प्रवास होता ना म्हणून. आणि भर दुपारचं असं खूप कंटाळा होता. नंतर माझी पिल्लू ड्रायव्हिंग करत होती. आम्ही एका ठिकाणी थांबलेलो त्यावेळेस. मग आम्ही येताना की नाही माझ्या मामाकडून रामफळ घेतलेले. मग तिथंच त्यांची तशी कोंबडी होती. मग माझी पिल्लू त्यांच्यासोबत खेळत होती. आता मामाच्या गावाकडे गेलो आहे, मामाचं रान आहे म्हटलं, मामा काय बिन देता काय पाठवणार नाही. मग मामाने मला कांद्याची पात वगैरे असं त्यांच्या रानातली ताजी ताजी काढून दिली ती. त्या बिन औषधी वगैरे होतं म्हणून घेऊन जा, कारण लई जण होतो. पोतं काय पूर्ण भरलेलं नाही आहे, ते वरच्यावर अशी ठेवलेली होती अंतराळी. मग मामाने देशी कच्ची केळी पण काढून दिली झाडाची. आणि नंतर मग हा बघा, त्याच्या इकडचा परिसर खूप छान वाटत होता, जसं की आता इथं राहावंच असं. मसरं वगैरे सगळं होतं, पण काही कारणास्तव आम्हाला तिथं राहता नाही आलं. सगळे असे कंटाळले. मग मामापाशी जरा वातावरण बघून जरा फ्रेश झालती. नंतर थोडा वेळ बसून मामाकडनं आम्ही परत आमच्या गावी यायला निघालो. आणि मग हा बघा आमचा असं सूर्योदय कसं असं मस्त वाटत होतं संध्याकाळचं येताना. सूर्योदय पण छान झाला होता संध्याकाळ 6-7 वाजताच्या दरम्यान. नंतर आम्ही घरी आलो. खूप लांबचा प्रवास होता, त्यामुळे सगळेच वैतागलेले. त्यामुळे कुणाचे चेहरे नाही दाखवले मी पूर्ण, कारण खूप सगळ्यांचे असे चेहरे विचित्र विचित्र झाले होते म्हणून. घरी आल्यानंतर मस्त अशी सोलकढी केली आणि छान गारगार पिली आणि मग झोपी गेलो. खूप कंटाळा आला होता. मग चला, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आणि माझ्या सोलकढीची जर रेसिपी पाहिजे असेल तर मी टाकेनच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, टाटा, बाय बाय.